माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रेम प्रकरणानंतर मुलीला मागणी घालण्यासाठी गेलेल्या तरुणाला मुलीच्या कुटुंबियाने नकार दिला। प्रियसीच्या कुटुंबियांनी अपमान केल्याचा धक्का न सहन झाल्याने तरुणाने व्हॅलेंटाईन सप्ताहाचा एस स्टँड परिसरातील एका लॉजमध्ये जाऊन गळफास घेतला। हरीश भास्कर बंडे, वय वर्ष 29, राहणार निलमनगर सोलापूर असे आत्महत्या झालेल्या अभियंत्याचे नाव असून हरीश भास्कर बंडे हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता। हरीशचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात हंबरडा फोडला। ही घटना सकाळी उघडकीस आली असून नातेवाईकांनी प्रियसी व तिच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हरीश बंडेच्या नात्यातीलच एका मुलीशी 6 वर्षापासून प्रेमसंबंध होते। ही बाब मुलीच्या घरात कळाल्यानंतर त्यांनी हरीशसोबत संबंध ठेवू नको असे सांगत मुलीचा संपर्क बंद केला। प्रियसीने संपर्क तोडल्याने हरीश मानसिक तणावात गेला होता। ही बाब कळाल्यानंतर हरीशच्या कुटुंबियांनी मागणीसाठी 2 ते 3 वेळा त्या मुलीच्या घरी गेले। मंगळवारी हरीशचे कुटुंबीय पुन्हा मुलीच्या घरी गेले तेव्हाही त्याने त्यांचा पाणउतारा करत त्यांना हाकलून देण्यास आरोप केला। अपमानास्पद वागणूक दिल्याने हरीश बंडे हा मानसिक तणावात गेला होता। प्रियसीचा विरह सहन होत नसल्याने हरीश बुधवारी घरातून न सांगता निघून गेला। हरीशच्या कुटुंबियांनी तो हरवल्याची तक्रारही सोलापूरातील MIDC पोलीस ठाण्यात दिली होती। त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेत होता पण तो आढळून आला नाही। नंतर त्याचा मृतदेह लॉजमध्ये आढळून आला। हरीश बंडे हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता। नात्यातीलच एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते, मात्र अचानक संपर्क बंद केला। यातून तो मानसिक तणावात गेला होता। त्या मुलीने मी तुझ्याशिवाय कोणीही लग्न करणार नाही म्हणून वचन दिलं होतं। त्यामुळे हरीश शेवटपर्यंत एकच म्हणत होता, मला फक्त तिला बघायचं आहे, तिच्या तोंडून मला उत्तर ऐकायचं आहे असं हरीशच्या बहिणीने सांगितले। यापुढे मुलांचा अशा प्रकारे वापर होऊ नये यासाठी मुलगी, तिचे आई वडील, भाऊ यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी हरीशच्या नातेवाईकांनी केली आहे। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।